आज बारामती येथे अजित पवार यांच्या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार, योगेंद्र पवार हे संपूर्ण या समोर देखील संपूर्ण कार्यकर्ते देखील दाखल झाले होते। याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं, ज्या लहान मुलाला अवघ्या 13-14 वर्षाच्या मुलाला आज दादाला कुठेतरी न्याय मिळणार याची देखील उत्सुकता लागली होती। तोच आपल्यासोबत एक छोटासा मुलगा देखील आहे। तर नेमकी काय उत्सुकता होती, कशा प्रकारची त्याच्या काय नेमक्या भावना, काय तुझं नाव काय सांगशील? काय पृथ्वीराज काय नेमकं तोच बारामतीत दाखल झाला, नेमकं काय सांगशील? काय म्हणजे कालपासून त्याला कळलं की न्यूजला त्यांनी बघितलं की रोहित दादा पवार आज बारामतीत येणार आहे। आज मुंबईमध्ये त्यांना दादांबद्दल जी एफआयआर दाखल करायची होती ती काही झाली नाही, तर दादांबद्दल इथं जी एफआयआर दाखल करायची तर ते रोहित दादा येणार आहे कळल्यापासून माया मागे लागला होता की दादा आपण पोलीस स्टेशनला जाऊया, रोहित दादा येणार आहेत, आपण कोणीतरी त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। आज आपल्या बारामतीसाठी त्यांनी एवढं करून ठेवलेलं आहे। त्या माणसाला न्याय मिळण्यासाठी जर आपण लढलो नाही तर आपण बारामतीकर कसल्या कामाचे म्हणून तो आज इथं मला तो घेऊन आलेला आहे। काय बघा, कधीपासून आलाय तू? तरी कमीत कमी 10-10:30 वाजता सकाळी आलाय तू? काय काय म्हणून आला, काय वाटलं तुला इथे येऊन? काय काय तुझ्या डोक्यात काय होतं नेमकं असं तुझ्या? म्हणजे मला त्या दादांना बोलायचं होतं की आपल्या दादांना न्याय मिळाला पाहिजे, आणि जर का सरकारने हा न्याय नाही दिला तर की एखाद्या वेळेस जर का हा घातपात असला, म्हणजे धरून आणलेलं असलं, तर दादांना आपले न्याय मिळाला पाहिजे। आणि जर का सरकारला वाटत असेल ना हा मोर्चा किंवा आंदोलन तिथंच थांबल, तर त्यांचा गैरसमज आहे। ही दिल्ली किंवा मुंबईला यायला जास्त वेळ लागणार नाही, हीच मला त्यांना सांगायचं होतं। आणि मी त्यांना बोललो सुद्धा, ते म्हणले की तू लहान आहेस अजून, थोडस म्हणजे नाही का, त्यांनी सपोर्ट केला मला। कोणी सपोर्ट केला तुला? कुणाशी बोलला तू? योगेंद्र दादांची। योगेंद्र दादाशी का? बरं. आणि त्यांच्या पप्पांसोबत सुद्धा बसलो होतो, त्यावेळेस ते म्हणले की तू खाल्लं का असं विचारत होते, म्हणजे नाही का काळजीने। कितीला तू शाळेला? कितीला? 8वीला। 8वीला का? आज शाळेत गेला नाही का तू? नाही, का नाही गेला शाळेत? आज त्यांच्यासाठी चालतो, खास दादांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्यासाठी बसलो होतो। आज जर आपण जर पाहिलं तर खरं तर अक्षरशः 8वीतला मुलगा, 13-14 वर्षाचा मुलगा या ठिकाणी, परंतु अजितदादांना या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी देखील त्यांनी आज शाळेला खरं तर दांडी मारून आजच्या ह्या आंदोलनामध्ये, ह्या मागणीमध्ये तो सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सुंदर कोसाळकर, LS मराठी, बारामती।